मित्रांनो नमस्कार. वाडा भिवंडी हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मात्र काही जणांच्या दृष्टीने ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. कुणाला ते चराऊ पुरण वाटतं तर कुणाला ती दुभती गाय वाटते. लोक मरतायत, अपघात होत आहेत, तशीच आंदोलनही होत आहेत, आंदोलनाचे इशारेही दिले जात आहेत. आता एक मोठं आंदोलन उभं राहत आहे प्रमोद पवार यांच्या रूपात. आपल्या भागातील युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार हे उद्यापासून अमरण उपोषणामध्ये बसणार आहेत. आता अमरण उपोषण नक्की ते का करतायत, कशासाठी करतायत, त्यांचा नेमका हेतू काय आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रमोदजी नमस्कार. नमस्कार सर. आतापर्यंत आम्ही या रस्त्यासाठी झालेल्या आंदोलनांच्या एकूण भूमिका बघितल्या. प्रत्येकाने आंदोलन केलंय. म्हणजे आतापर्यंत 22 आंदोलन या रस्त्यावर झालेली मी बघितली. 62 निवेदन दिली गेली. निवेदन दिलं जातं, मागे घेतलं जातं, उपोषण केलं जातं, आंदोलन केलं जातं, 4 ओळींचं लिहून दिलं की ते मागे घेतलं जातं. तुमचं हे आंदोलन नेमकं कसं असेल? म्हणजे फक्त दिखावा असेल, प्रसिद्धीसाठी असेल, चर्चेसाठी असेल किंवा अन्य कुठल्या मार्गासाठी असेल? नेमकं आंदोलन कशासाठी? सर चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्या आधी मी तुमचे मनापासून आभार मानेन, मशाल न्यूज नेटवर्कचे मी आभार मानेन. कारण तुमचं चॅनल किंवा तुम्ही जे मांडता तुमच्या व्यासपीठावर हे बघणारी खूप जास्त लोक आहेत आणि त्याचा आपल्या ठाणे पालघर जिल्हा किंवा राज्यात खूप त्याचा परिणामकारक त्याची जड आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही मला इथं आमंत्रित केलं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यासाठी. आणि उद्याच्या माझ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे आज माझ्याशी संवाद साधणार आहेत किंवा मला माझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी तुम्ही दिली आणि तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. धन्यवाद. आणि मशालचे आभार मानतो. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे की या रस्त्यावर आतापर्यंत खूप सारी आंदोलनं झाली, अनेकांनी आंदोलनं केली, अनेकांनी फक्त इशारे दिले आणि अनेक जण थांबलेही असतील. तुम्ही मला चांगलं ओळखता किंवा तुम्ही माझ्या सगळ्या अपडेट्स तुमच्याकडे आहेत. मी या प्रश्नावर लढताना मी 2011 पासून सर या प्रश्नावर लढतो. पूर्वीच्या काळामध्ये सुप्रीम कंपनी होती तिच्याबद्दल मी बोललो आणि आता ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे, माझ्या आंदोलनाचा सर सरळ साधा आणि स्पष्ट उद्देश आहे की या रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं व्हावं. ज्या पद्धतीने शासनाने कोट्यवधी रुपये दिलेत या रस्त्यासाठी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, त्याची अंमलबजावणी व्हावी किंवा ते योग्यरित्या खर्च व्हावे, यातला भ्रष्टाचार उघड व्हावा, जे जे दोषी या भ्रष्टाचार त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि या रस्त्यावर जे मरतात लोक सर, तुम्ही बघितलं की ऑफिशियल रेकॉर्ड आहे 80-100 लोकांचं जे रजिस्टर्ड मृत्यू आहेत. पण या रस्त्यावर माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे 600 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचे जीव गेले. आणि ती मरणारी माणसं आहेत ना, त्यांना न्याय देण्यासाठी सर मी उद्यापासून माझ्या जीवाची बाजी लावून हे आमरण उपोषण करणार आहे. नाही, आमरण उपोषणाचे इशारे दिले जातात. आमरण म्हणजे काय? मृत्यूपर्यंत. पण तेच आम्ही बघतोय की बसणारा माणूस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखादा कागद मिळाला की तो उपोषणावरनं बाजूला होतो. आता तुम्ही सांगितलं की त्यांना न्याय मिळेपर्यंत नेमका काय न्याय मिळाला पाहिजे तुमच्या भूमिकेतून? त्या मृतांना, त्या अपघातग्रस्तांना नेमका काय न्याय मिळाला पाहिजे? सर बऱ्याच लोकांना काय वाटतं की अपघातग्रस्तांना एखादी मदत दिली, भरपाई दिली की त्यांना न्याय मिळतो. आपल्याकडे एक घटना घडलेली, एका मुलीचा मी नावाचा उल्लेख मुद्दाम टाळतो आणि त्या मुलीचा सुशिक्षित मुलीचा मृत्यू झाला रस्त्यात आणि त्या कुटुंबाला ना एक मोठी रक्कम गव्हर्नमेंटने किंवा शासनाने अदा करण्याचा प्रयत्न केला. मोठी रक्कम आहे, अगदी छोटी नाही, 50 लाखाची रक्कम. पण त्या गरीब कुटुंबातल्या बापाने त्या मुलीच्या सांगितलं, कुठून घटना, मी नाव कोणाची घेणार नाही, त्या बापाने सांगितलं की 50 लाख नको 50 कोटी दिले तरी आमची मुलगी परत येणार आहे का? जे गुन्हेगार त्याच्यावर कारवाई करा. सर न्यायाचा अर्थ असा आहे की जर शासन कोट्यवधी रुपये या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी देत आहे आणि ते खड्डे कशामुळे भरले पाहिजेत की अपघात टळावे आणि मृत्यू टळावे, आणि ते न भरता कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो, खड्डे तसेच राहतात, अपघात होतात आणि लोक मरतात. जर हे भ्रष्टाचार करणारे या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेवर, मग त्यामध्ये अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांना पाठीशी घालणारे जे जे कोणी असतील सर, आणि मी त्या पलीकडे जाऊन सांगेन की अशा प्रकारची आंदोलनं कॉम्प्रोमाइज करणारे पण जे असतील ना, तेही त्यात गुन्हेगार आहेत या स्पष्ट मताचा मी. आणि त्यांच्यावर कारवाई होणे म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मला वाटतंय. म्हणजे प्रमोद पवार कॉम्प्रोमाइज करणार नाही, चॅलेंज आहे माझं, खुलं आव्हान. त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड तुम्ही करणार? कुठलीही तडजोड करणार नाही. मग कधी उठणार? माझ्या 5 मागण्या मी प्रमुख ठेवल्या आहेत. 5 मागण्या अशासाठी ठेवल्यात त्या
की पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांची पहिली प्रायोरिटी काय पाहिजे की आता जो रस्ता आहे तो तातडीने सुस्थितीत व्हावा. म्हणजे लगेच पूर्ण रस्ता कॉन्क्रीट होणार आहे का, तर पहिल्यांदा खड्डे भरले पाहिजे. पण ते कसे भरले पाहिजे, आज भरतो संध्याकाळी वाहून जात असे नको. ते योग्य प्रोसेस प्रमाणे आणि ते वेगवेगळ्या टीम करून टाइम बॉन्ड मध्ये भरले पाहिजे. दुसरी माझी महत्वाची सर मागणी आहे की आता जे इगल कन्स्ट्रक्शनला काम दिलेलं आहे, जो 800 कोटीचा टेंडर आहे, आणि त्या टेंडरवरही आपण बोलणार आहोत की ते टेंडरमध्ये पण सगळा गोड बंगाल आहे. पण किमान ते जर आता पुन्हा 800 कोटी सारखा मोठा निधी आपल्या स्टेट हायवेला येणार नाही, तर ते काम चांगल्या पद्धतीचं दर्जेदार झालं पाहिजे. आणि ते ज्या इगल कंपनी ज्या स्पीडने करते त्या स्पीडने 7 वर्षात आपला रस्ता होणार नाही. तुम्हाला मिळालेला निर्धारित कालावधी फॉर एक्झाम्पल 30 महिने, तर तुम्ही प्रत्येक महिन्याला किती ऍव्हरेज काम केलं पाहिजे याचं अनालिसिस झालं पाहिजे आणि टाइम बॉन्डमध्ये काम झालं पाहिजे. चौथी माझी मागणी सर अशी आहे की हा रस्ता बनत असताना तुम्हाला सुप्रीमचा अनुभव आहे, इतर ठेकेदारांचा अनुभव आहे, तुमच्यासारखे माझ्यासारखे किंवा या प्रश्नावरचे जाणकार आपल्या भागातले सुशिक्षित इंजिनियर्स तरुण असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, आणि या अशा लोकांची एक समिती तयार झाली पाहिजे की या रस्त्याच्या कामावर जे नियंत्रण राहील, जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याचा अध्यक्ष राहावं. त्यामध्ये पीडब्ल्यूडीचे लोक असतील, महसूलचे लोक असतील. माझं विनंती सरकारला, मुख्यमंत्री महोदयाला की त्यात पोलिसांनाही घ्या, तर सगळ्यात जास्त वेदना या रस्त्याच्या खड्ड्याच्या पोलिसांना भोगायला लागतात. त्यामुळे अशी एक नियंत्रण कमिटी बनवावी आणि त्या कमिटीची घोषणा त्यांनी करावी. आणि दुसरी माझी मागणी ज्या त्यामध्ये शेवटची आहे की हे जे आतापर्यंत अपघात झाले आणि 2019ला जेव्हा सुप्रीम कंपनी टर्मिनेशन झालं, टोल टर्मिनेशन, ते आपण आंदोलन केलं, तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर नेहा शेखच्या मृत्यूच्या अर्ध्या तासामध्ये आम्ही टोल बंद केलं. तर त्यानंतर जो निधी खर्च झाला 150 कोटीच्या आसपासचा, याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जी चौकशी झालेली आहे तिचा अहवाल जाहीर झाला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये सन्माननीय सदस्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या, ज्या ज्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ज्या ज्या मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, त्यांना विनम्रपणे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की विधान परिषदेसारख्या पवित्र सभागृहात, मंदिरात, लोकशाहीच्या मंदिरात आपण जे बोलतोय त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी घेऊन मिळालोय. आणि शेवटची 5वी माझी मागणी अशी आहे की त्या मागणीमध्ये सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे 2011 सालापासून या रस्त्याची पहिली ठिणगी पडली. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने बीओटीने रस्ता बनवला, त्यात मोठा अपहार झाला, जागेचं संपादन झालं, आदिवासी बिगर आदिवासी खातेदारांची फसवणूक झाली, त्यानंतर ह्या ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला, 600 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडली. तुम्ही जे आता मगाशी उल्लेख केला, 22 आंदोलनं, 62 निवेदनं, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. या तक्रारींचं पुढे काय झालं, कारवाई झाली की माघार घेण्यात आल्या, आणि याची एक श्वेतपत्रिका काढावी, व्हाईट पेपर काढावा. आणि या श्वेतपत्रिकेतून आपल्या ठाणे पालघरच्या जनतेला कळू दे की नक्की या रस्त्याचं गौड बंगाल काय आहे. आज 15-20 वर्ष या रस्त्यावर लोकांना या वेदना का सहन कराव्या लागतात. ठाणे पालघरला जोडणारा आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला आमचा वाडा भिवंडी रस्ता या अवस्थेत काय, याचं उत्तर शासनाने, व्यवस्थेने जनतेला द्यावं, म्हणजे श्वेतपत्रिका काढावी ही मागणी माझी. मित्रांनो, ऐकलं, प्रमोद पवार म्हणताय की माझ्या या मागण्या आहेत, ज्या अर्थी ते मशाल चॅनलवर आलेले आहेत त्या अर्थी ते या मागण्यांवर ठाम राहतील. आपण बघूया की ते उपोषण नेमकं कधी आणि का मागे घेत आहेत. त्याचं कारण असं की आतापर्यंत आपण सर्वजण फसलो गेलो. ते प्रत्येकाच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देतो, प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे राहतो, मात्र नंतर जे ऐकायला येतं ते फलतच असतं. आणि म्हणून आज मशाल चॅनलवर प्रमोद पवार यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांवर जर ते ठाम राहिले तर नक्कीच वाडा ते भिवंडी या दरम्यानतील सगळे नागरिक हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.